नमस्कार, मी प्रदीप वाघमारे, कोकण बायोटेक, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. तर आपला पुरा परिचय सांगा. देवानंद दशरथ तोडकर, राहणार सिरसगाव, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. मोबाईल नंबर 96 99 35 11 90. तर आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटवर आहे. हे किती एकर आहे आपली पूर्ण कपाशी? 5 एकर. 5 एकर आहे. तर आपण पहिल्या फवारणीमध्ये काय वापरलो? पहिली फवारी टिका घेतला आणि क्रॉपिंग आणि टिका क्रॉपिंग मारल्यानंतर तुम्हाला असा काय फरक वाटला आणि त्याची पराठी जेव्हा अवस्था काय होती? पराठी लहान अवस्थेत होती म्हणा. ते मारल्याच्या नंतर फळफांद्या बऱ्याचशा काढल्या. आता आपण जर पाहू शकतो तर हे झाड आहे, ह्या झाडाला फांद्या आहे, फांद्यात बरोबर आहे. कुठलंही झाड पाहतो फांद्या म्हणजे कसं आहे की टिका क्रॉपिंग मारल्यानंतर आपल्या झाडाची वाढ झाली, फळफांद्या वाढल्या, हा एक फरक तुम्हाला दिसला. त्याच्यानंतर आपण काय यूज केलं प्रोडक्ट? त्याच्यानंतर दुसरी फवारणी काढली. हां, तर फवारणीमध्ये काय घेतलं होतं? O2 घेतलं होतं. O2 आणि वायफाय घेतलं होतं. तर O2 आणि वायफाय आणि क्रॉपिंग होतं का? क्रॉपिंग होता आणि मोर पण होतं. तर हे आपली दुसरी फवारणी झाली. तर दुसऱ्या फवारणीनंतर आज किती दिवस झाले मारून तुम्हाला? 15 दिवस झाले. तर तेव्हा मारल्यानंतर तुम्हाला काय त्यात सुधारणा वाटली? पोकळा भरपूर होता. मी तुम्हाला फोन केला नव्हता का? बरं. तुम्ही म्हणा मी दुसरं मारणार होतो. हां. तर तुम्ही म्हणा बा तेच मारा, वायफाय मारा. बरोबर. मी मारणार होतो ते फुलाला. तुम्हाला फोनवर बोललो तर मग तुम्ही म्हणा ते माझ्या गॅरंटीवर मारा बा, क्लिअर होईल पराठी. बरं, हे वापरल्यानंतर तुम्हाला झाडात फरक काय जाणवला? आता 15 दिवस झाले आहे, पण 15 दिवसामध्ये तुम्हाला काय सुधारणा वाटली झाडामध्ये? रिझल्ट चांगला आहे. 15 दिवस झाले आणखीन काही आली नाही. पण आता तर वायफाय मारल्यानंतर तुडतुडा तुमच्या फवारणीसोबत मागं मरत होता, बरोबर आहे. हो. आणि वायफाय मारल्यानंतर तुम्हाला समोर असं झाड 5व्या-6व्या दिवशी जर पाहिलं होतं तुम्ही, तर तुम्हाला असं काय क्वालिटीची वेगळी होती. क्वालिटी वेगळी? तुम्ही मला फरक सांगू शकता काय? मी दाखवून देऊ तुम्हाला फरक काय पडला. दाखवून द्या. फरक हाच पडला आहे की ज्या दिवशी तुम्ही वायफाय मारला, आता 15 दिवस झालेले आहे, तर मारल्यानंतर का नाही हे जे सुरुंग आहे हा वाढलेला दिसला होता तुम्हाला? वाढलेला दिसला होता ना? म्हणजे हा सुरुंग वाढला होता. म्हणजे हे दीड हात झाड वाढ घेते वायफाय मारल्यानंतर, बरोबर आहे. आणि पानाची क्वालिटी फ्रेश होती. आणि पांढरी माशी तुडतुड्यात अटॅक काही नाही दिसलाच नाही. बरोबर आहे. 12-13 दिवस दिसलाच नाही. 14 दिवस. आणि त्याच्यानंतर तुम्ही O2 घेतलं होतं त्याच्यासोबत, बरोबर आहे. O2 घेतल्यानंतर तुमच्या ह्या पात्या, फुलं याची संख्या पण वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही जे मारलं होतं O2 आणि वायफाय आणि क्रॉपिंग, बरोबर. तर याच्यामध्ये सुरुंग लागलेले आहे, पात्या लागलेल्या आहे. बोंड नाही झाले कवर, पण कसं आहे पात्या फुलाची संख्या जास्त आहे. म्हणजे हा आपल्याला फरक O2 आहे. नाही तर कसं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही नाही मारलं असतं तिथं फार कमी संख्या दिसली असते. आज इथं भरपूर संख्या दिसत आहे. आणि फळ फांद्या करत झाड चालत आहे. आणि इतर आता जमतेम 2 फवारण्या झाल्या. तिसरी फवारणी मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. बरोबर. आता हे फवारणी तुम्ही उद्या घेणार आहे, बरोबर आहे. तर आतापर्यंत तुम्ही 2 फवारण्या झाल्या. इथून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता हे औषधाबद्दल म्हणा? माझं तर म्हणणं आहे, माझ्या मित्राला मी सांगितलं हेच मारा बा, चांगलं आहे म्हणून. बरोबर आहे. कारण कसं आहे की आपण 2च फवारण्या झालेल्या आहे. खर्च काही एवढा मोठा काही झालेला नाही. आणि रिझल्ट चांगला आला आहे. आणि अशी अवस्था तुम्ही आता पाहू राहिल्या यवतमाळमध्ये यावर्षी पाणी जास्त आहे, वाढलेलं नाही आहे पराठ्या. तुमची या इतर लोकांच्या पेक्षा पराठी कशी वाटते तुम्हाला? चांगली आहे ना, वाढ चांगली आहे तिच्यावरती. आता कारण की कंबरच्या जवळपास झालेच आहे ना. झाली ना. आता हे तुमचं प्लॉट आहे, समोरच्या केलं की नाही केलं? नाही, त्याचा प्लॉट लहानच आहे आपल्याकडे. लहानच आहे ना. लागून तर एका दिवशीच आहे. एकाच दिवशी आहे. बरोबर आहे. तर म्हणजे ह्या औषधांना हा एक फायदा तुम्हाला झालेला आहे. म्हणजे फळपांद्या वाढत झाड वाढलेलं आहे. आतापर्यंत एकदम चांगला रिझल्ट आहे आम्हाला त्याच्याबद्दल. आता इथून पण चांगला राहील. कारण कसं आहे का तुम्ही आता O2च्या तुम्ही सुरून पहा, हे पहा, हे असं फळफांदी म्हणजे पूर्ण अशा फांद्या करत झाड वाढवला. कोण्याही फांदीला पहा, म्हणजे आहे ना पात्या वगैरे. पात्या आहे. कुठलंही झाड घ्या तुम्ही, म्हणजे तुम्ही हे पाहू शकता 30-35 पाती सध्या झालेल्या. कुठलंही झाड तुम्ही याच्यातलं पाहिलं समजा. आता हेच झाड पहा, हे O2चं आहे. एवढा मोठा फरक हा हे जे तुम्हाला दिसणार नाही. एवढं फडतडलेलं झाड मला दाखवून द्या तुम्ही. फुल पात्या दाखवून द्या एवढ्या. चांगलं आहे ना. ह्याची फांद्या
फांद्या म्हणजे कसं आहे का आपल्याला उभाट वाढवायचेच नाही झाडं, आपल्याला कसं आहे फळपाणी करत वाढवायचे आहे. हे जे झाडं नाही का तर हे असे उभट नाही आहे ते बा, म्हणजे पूर्ण फडतळलेलं पुरं झाड आहे branches आणि आहे. ब्रांचेस खूप आहे आणि पात्या फुलाची संख्या चांगली आहे. हा. तर हा वोटू आणि क्रॉपिंगचा रिझल्ट आहे. आणि वरतून तुम्ही तुरड्यासाठी तुम्ही पांढरी माशी, हिरवा तुडतुडा मावा याच्यासाठी वायफाय घेतलेलंच आहे. हा. आता आपण थ्रिप्ससाठी फ्रेश 333 लिहून दिलं तुम्हाला. हा. तर ही बिन मारलं का आणखी तुम्हाला 15-20 दिवस मारायची काही गरज राहणार नाही आणि क्वालिटी एकदम चांगली राहील. चांगली हं? अशी चांगली राहिली म्हणजे आम्हाला खुश आणि तुमच्या कंपनीचं चांगलं. पण आजपर्यंत तुम्ही जे नाही, उपयोग नाही, केला त्याबद्दल काही शंका काही नाही नाही काही नाही, चांगले रिझल्ट आले आम्हाला. हं? कंपनीबद्दल आम्ही खुश आहोत. आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगू अहो, शकता. आम्ही मित्राला सगळ्या सांगतच आहो ना. हं. बस कारण चांगला की आतापर्यंत 2च फवारण्या आहे तुमच्यावाल्या आणि 2 फवारण्यामध्ये प्लॉट टेबल आहे. आहे. आणि हे जर झाड कोणाला दाखवून दिले तुम्ही असे कुठले बी तुमच्या याच्यातले फळफांद्यातही तर लोक बनवतात नाही खरोखर आहे. नाही नाही ऍक्च्युली आहेच ना. रिझल्ट आहेच ना चांगले. कारण की कसं आहे की एवढं करवट दाखवून द्या मला, तुम्ही एवढ्या फांद्या दाखवून द्या हे द्या. आता तुम्ही काय बोलले मला, तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही बारकाईने पाहिल्या नसेल कधी. नाही 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 तुम्ही आता हा? म्हणूनच पाहिजे. फांद्या वाटताना आता हे- एवढ्या पाहिल्या का तुम्ही? हे पहा. 5 म्हणजे कसं आहे म्हणजे 12-14 फळफांद्या सध्या आहेत. हे 3 फुटाचं झाड आहे. 12-14 काय जास्तच आहे, कमी नाही आहे. कुठलंही तुम्ही झाड पहा ना, नाही नाही दोन्ही सगळं डेव्हलप 15 पर्यंत फळफांद्या 3 फुटाचे झाड आले. 3 आणखीन तर वाढवायची आणखी. वाढ व्हायची. आता कसं हेच आहे. पण कसं आहे की एवढे फळफांद्या झाल्या, एवढे सिरीज लागल्या तरी आपल्याला काय 100-200 पूर्ण कव्हर करायला काही वेळ लागणार नाही. बरोबर आहे ना. हो. आता कसं आहे का बारकाईने तुम्ही कसं आहे औषध मारल्यानंतर तुम्ही फक्त बाहेरून पाहता. हो आम्ही काय एवढं ध्यान देतो कास्तकार. कारण की कसं आहे, दुरून झाड चांगलं फांद्या दिसलं. किती होऊ राहिल्या बा, आपल्याला पात्या किती कोर होऊ राहिल्या, बोंड किती कोर होऊ राहिले हा, हा. आणि झाडाची क्वालिटी काय आहे, झाडाची ताकद कुठपर्यंत आहे. हा. तर हा औषधीचा रिझल्ट आहे. आणि कसं आहे की वोटू क्रॉपिंग मारल्यामुळं खरोखर पात्या तुम्हाला दिसल्या का नाही दिसल्या. दिसलं आणि तुम्हाला तर मी सांगितलं का सुरुंग वाढला हो, वाढला होता की नव्हता. वाढला तुम्ही म्हणजे मारल्यानंतर 5व्या-6व्या दिवशी तू पाहिलं असं. वायफाय जेव्हा मारतो तेव्हा हिटभर शेडिंग वाढून जाते आणि कसं आहे का क्वालिटी एकदम चांगली दिसते. बरोबर. आणि जसा रोग कमी म्हणजे किडी कंट्रोल झाली हा. तर तसं झाड फ्रेश व्हायला लागून Fresh. जाते. म्हणजे 5व्या-6व्या दिवशी तुम्हाला 100% रिझल्ट येते. देते. तर इतर आणखी काय सांगू शकत असाल सांगा. काही नाही बस तुमचं मार्गदर्शन असं लाभू आमच्या प्लॉटवर. धन्यवाद.